श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज भारतीय सौर दिनांक 29 अग्रहायण 1945, 20 डिसेंबर 2023. आज आपल्या शब्द दिगंबर या मालिकेचा दुसरा भाग. काल आपण श्री दत्त म्हणजे काय आणि काही माहिती पाहिली. आज आपण दत्त संप्रदाय याची माहिती घेणार आहोत. दत्त संप्रदाय. महाराष्ट्रात दत्त भक्तीचा प्रसार जातीभेदातीत, संप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे. नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायात श्री दत्तात्रेयाविषयी गाढ श्रद्धा आहे. या संप्रदायात दत्तात्रेयांना आपले उपास्य दैवत मानणाऱ्या दत्त भक्तात हिंदू बरोबर मुस्लिमांचाही समावेश आहे. दत्त संप्रदायाचे उपास्य असलेले दत्तात्रेय योगी असल्यामुळे या संप्रदायात योगालाही प्राधान्य मिळते. आजपर्यंत झालेले बहुतेक महान दत्तोपासक योगी होते. नाथ संप्रदायानंतर दत्तात्रेय ही योगप्रदायक देवतात मानली जाते. दत्त संप्रदाय हा सगुणावादी आहे. जीवनाला आवश्यक असलेल्या मंत्रशास्त्राचे संवर्धन करण्याचे कार्य आजवर दत्त संप्रदायाने केलेले आहे. दत्त संप्रदाय हा प्रमुख संप्रदाय मानला जातो. यालाच अवधूत संप्रदाय असे म्हणले जाते. दत्तात्रेय या संप्रदायाचे आराध्य दैवत होय. शैव, वैष्णव व शाक्त या तिन्ही उपासना प्रवाहांना व्यापणाऱ्या दत्तात्रेयांचा प्रभाव सर्व भारतभर गाजत आहे. दत्तात्रेय विष्णूच्या अंश असून अत्री अनुसूयेचे पुत्र आहेत, परंतु ते अयोनी संभव आहेत. दत्तात्रेय हे जरी महाराष्ट्रातील भक्तप्रिय दैवत असले तरी त्यांच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली श्री नरसिंह सरस्वतीच्या अवतारामुळे. त्यानंतरच महाराष्ट्रात दत्त संप्रदाय उदयाला आला. औदुंबर, नरसोबावाडी व गाणगापूर या संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. दत्त भक्तीची परंपरा चालवणारा दत्त संप्रदाय महाराष्ट्रात शेकडो वर्ष अस्तित्वात आहे. या संप्रदायाची मुळे जरी महाराष्ट्रात रुजलेली असली तरी गुजरात, कर्नाटक व आंध्रमध्येही दत्तोपासना मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सौराष्ट्रातील जुनागड जवळ असणारे गिरनार हे या संप्रदायाचे प्राचीन स्थान असून जैन, मुस्लिम, हिंदू, बौद्ध संस्कृतीचा समन्वय असलेल्या या जागी दत्तात्रेयाचे मूळ स्थान आहे. केवळ स्मरण मात्र संतुष्ट होणारे, भक्ताकडून कोणतीही अपेक्षा न ठेवणारे दैवत कोणते असेल तर ते म्हणजे दत्त. हे दत्त अतिशय कोमल हृदयाचे आहेत. त्यांना आपले मनोगत सांगा आणि सर्व चिंता त्यांच्यावर सोडून निर्धास्त राहा. पादुका दर्शनात दत्त संप्रदायातील एक अत्यंत वेगळा असा अनुभव आहे. विविध दत्त क्षेत्रे आणि विविध पादुकांची माहिती आपण आता घेत आहोत. श्री विमल पादुका औदुंबर, श्री मनोहर पादुका वाडी, श्री निर्गुण पादुका कारंजा, श्री निर्गुण पादुका गाणगापूर, श्री निर्गुण पादुका लातूर, श्रीपाद श्रीवल्लभ पादुका कुरवपूर, श्री करुणा पादुका कडगंची, श्री स्वामी समर्थ पादुका अक्कलकोट, श्रीपाद श्री वल्लभ पादुका पीठापूर, श्री दत्त पादुका गिरनार, श्री श्रेष्ठ दत्त पादुका बसव कल्याण, श्री अवधूत पादुका बाळेकुंद्री. आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या आपण संकट निवारक दत्त पावणीची माहिती घेणार आहोत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करावे.